विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी मधील प्रकरण 4 अर्थनियोजन हे पाहत आहोत। आपण आजच्या तासामध्ये सराव संच 4.1 मधील उदाहरणे पाहूया। पहिला आहे पॉवर मेडिकल्स औषधाचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधावर जीएसटी चा दर 12% आहे, तर सीजीएसटी आणि एसजीएसटी चा दर किती असेल? हे आपण सर्व माहिती अगोदरच्या तासामध्ये पाहिलेली आहे। सीजीएसटी आणि एसजीएसटी चा दर समान असतो। जीएसटी म्हणजे सीजीएसटी अधिक एसजीएसटी, याचा जो काही दर आहे तेवढाच याचा दर असतो आणि दोघांची बेरीज म्हणजे जीएसटी। जीएसटी चा दर तर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे जीएसटी चा दर। जीएसटी चा दर आहे 12% आणि मग आपल्याला माहित असेल सीजीएसटी चा दर बरोबर आहे एसजीएसटी चा दर। एसजीएसटी चा दर ठीक आहे, म्हणून सीजीएसटी चा दर किंवा एसजीएसटी चा दर बरोबर आहे जीएसटी चा दर छेद 2, कारण जीएसटी चा दर अधिक एसजीएसटी चा दर म्हणजे सीजीएसटी चा दर। मग जीएसटी चा दर आपल्याला दिला 12%, म्हणजे दोन्हीचाही दर किती टक्के व्हायला मग 6%, म्हणून सीजीएसटी चा दर 6%, एसजीएसटी चा दर 6% समान असतो आणि म्हणून 6 अधिक 6 म्हणजे जीएसटी चा दर झाला 12%। ठीक आहे, म्हणून शेवटी आपल्याला उत्तर लिहिता येतं सीजीएसटी चा दर बरोबर आहे 6% आणि एसजीएसटी चा दर बरोबर 6%। एकूण 6 आणि 6 म्हणजे 12% काय झाली ती जीएसटी ची किती दिलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, एका वस्तूवरील सीजीएसटी चा दर 9% असेल तर एसजीएसटी चा दर किती? आताच पाहिलं आपण, जेवढा सीजीएसटी चा दर असतो तेवढाच एसजीएसटी चा दर असतो आणि मग सीजीएसटी अधिक एसजीएसटी म्हणजे काय मिळतं तुम्हाला जीएसटी। पण परत या ठिकाणी तसंच लिहूया सीजीएसटी। सीजीएसटी चा दर बरोबर आहे एसजीएसटी चा दर। पण तुम्हाला कोणता दर दिला? पण सीजीएसटी चा दर बरोबर आहे 9%, हे दिले आपल्याला प्रश्नामध्ये। म्हणून याच्यावरून एसजीएसटी चा सुद्धा काय सांगता येतं, एसजीएसटी चा दर बरोबर आहे 9%। आणि त्यानंतर जीएसटी, म्हणून जीएसटी चा दर बरोबर आहे एसजीएसटी चा दर अधिक सीजीएसटी चा दर बरोबर आहे हे 9% आणि परत हे 9% म्हणजे एकूण किती झाले 18%। मग आपल्याला या ठिकाणी दोन प्रश्न विचारले होते की एसजीएसटी चा दर किती, तर एसजीएसटी चा दर किती आला 9%। दुसरा तसे जीएसटी चा दर किती, तर जीएसटी चा दर किती आलेला आहे 18%। जीएसटी हे झालं जीएसटी चा दर। यानंतरचं तिसरं उदाहरण बघा, मेसर्स रियल पेंट ने प्रत्येकी रुपये 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले आणि जीएसटी चा दर 28% असल्यास कर विक्रीचा सीजीएसटी आणि एसजीएसटी किती रुपये आकारला? हे एका डब्याची किंमत 2800 रुपये आहे। करपात्र ज्यावर कर आकारला जातो त्याला करपात्र रक्कम असं म्हणतात। तर हे करपात्र आहे, प्रत्येकी एका डब्याची किंमत 2800 रुपये आहे। मग एकूण विक्री किंमत आपण काढू म्हणजे करपात्र किंमत काढू। करपात्र किंमत
बरोबर आहे 2800 दिले, म्हणून एकूण विक्री किंमत बरोबर आहे 2 डबे विकले, एका डब्याची किंमत 2800 म्हणजे एकूण 5600 रुपये झाले। ही एकूण करपात्र किंमत आहे। आता याच्यावर 28% दर आहे, 28% जीएसटीचा, म्हणून जीएसटीचा दर बरोबर किती आहे 28%, म्हणून सीजीएसटीचा बरोबर आहे एसजीएसटीचा दर बरोबर किती मग 14% अर्धा, म्हणून सीजीएसटी दर बरोबर आहे किती आहे, एकूण करपात्र किंमत किती 5600, त्याची किती टक्के सीजीएसटी 14%, 14/100, तर हे 2 शून्य या 2 शून्याशी कटूया आणि 56 गुणिले 14, आता याचा गुणाकार। आता हे झालं सीजीएसटी, एसजीएसटी सुद्धा काय येईल मग तेवढंच, इथं समान दाखवलं, समान आहे दर, म्हणून सीजीएसटी दर नाहीये, सीजीएसटी एकूण सीजीएसटी ची किंमत म्हणून आपण सीजीएसटी रुपये आणि एसजीएसटी बरोबर आहे 784 रुपये, 784 सीजीएसटी आणि एसजीएसटी किती 784, असा हा आपल्याला एकूण दर सांगता येईल। ठीक आहे, आता याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा, एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे, जीएसटीचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल? एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे, करपात्र किंमत किती आहे रुपये 586, त्याच्यानंतर जीएसटीचा दर बरोबर किती आहे 18%, जीएसटीचा दर दिला, जीएसटी आपल्याला दिला नाही, जसं इथं जीएसटीचा दर दिला होता, आपण त्याच्यावरून एसजीएसटी काढला आणि सीजीएसटी काढलं, म्हणजे सीजीएसटी रुपये एवढे लागले आणि एसजीएसटी हा दर रुपये एवढे लागले, म्हणजे एकूण हे टोटल जर याची बेरीज केली तर तुम्हाला काय म्हणता येतं जीएसटी लागलेली आहे। तर आपल्याला असाच हा प्रश्न याच्यामध्ये दिलाय, करपात्र किंमत आहे 586 रुपये आणि जीएसटीचा दर 18%, जर तुम्हाला टोटल जीएसटी किती रुपये आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल हे कळणार नाही, म्हणजे ही किंमत तर माहिती आहे तुम्हाला, करपात्र किंमत आहे, करपात्र किंमत म्हणजे त्याच्यावर कर अजून लावायचं राहिलं, कर लावल्याच्या नंतर तो कर आणि ही करपात्र किंमत याची बेरीज म्हणजे ग्राहकाला तो बेल्ट केवढ्या रुपयास मिळेल, म्हणून अगोदर आपण त्याची जीएसटी रुपये किती आहे ते काढूया, म्हणून ग्राहकास द्यावी लागणारी जीएसटी बरोबर आहे, करपात्र किंमत आहे 586 गुणिले 18 भागिले 100, 18% म्हणतो आपण त्याला। आता याला सोडूया, 586 म्हणजे जो याला सोडवल्याच्या नंतर 105.48 रुपये हे होईल त्याला द्यावी लागणारी किंमत 105.48 रुपये। आता एकूण आता रक्कम काढायची, म्हणून ग्राहकास तो बेल्ट किती रुपयास मिळेल, म्हणून ग्राहकास तो बेल्ट ग्राहकाची खरेदी किंमत म्हणून आपण ग्राहकास बेल्ट घेण्यासाठी
लागणारी रक्कम बरोबर आहे करपात्र किंमत अधिक जीएसटी रुपये। करपात्र किंमत किती आहे 586.00 अधिक जीएसटी किती आलं आपलं 105.48। आता याची बेरीज करूया। हे 48 ला 48 पॉइंट 6 5 11 चला 1 9 त्याच्यानंतर 5 आणि 1 6 म्हणजे 691.48 रुपयास तो बेल्ट मिळेल। म्हणून शेवटी उत्तर लिहूया। म्हणून ग्राहकास तो बेल्ट 691.48 रुपयास मिळेल। यानंतरचं पाचवं उदाहरण आहे बघा। खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770। जीएसटी करासहित म्हणजे याच्यामध्ये करपात्र रक्कम आहे त्याचबरोबर जीएसटी ची रक्कम आहे हे दोन्ही मिळून 1770 आहे। जीएसटीचा दर 18% आहे तर त्या कारची करपात्र किंमत किती? कारण हे तर करपात्र किंमत मध्ये जीएसटी मिळवलेली आहे याला आपण बीजक मूल्य म्हणतो। एकूण द्यायची रक्कम बीजक मूल्य म्हणजे काय? बीजक मूल्य म्हणजे करपात्र रक्कम अधिक त्यावरील जीएसटी किंवा त्यावरील कर त्याला आपण बीजक मूल्य असं म्हणतो। ते 1770 आहे। तर आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी चे गणन करायचे म्हणजे त्यावर सीजीएसटी किती लागली एसजीएसटी किती लागली हे काढायचंय। आपण जर जीएसटी काढली तर तुम्हाला माहिती आहे त्याच्या अर्ध सीजीएसटी आणि एसजीएसटी असतं। आपण या ठिकाणी लिहूया बीजक मूल्य म्हणजे करासहित रक्कम ती दिलेली आहे बरोबर आहे 1770 आणि जीएसटीचा दर आहे 18%। आता आपल्याला कारची करपात्र किंमत विचारली। करपात्र किंमत अशी आपण काढू शकत नाही कारण जीएसटी माहित नाही आणि करपात्र रक्कमही माहित नाही। आपण काय करूया कारची करपात्र रक्कम गृहीत धरू। समजा कारची करपात्र किंमत बरोबर आहे x रुपये। ही जर करपात्र रक्कम असेल किंमत असेल तर त्याच्यावर किती टक्के जीएसटी आहे 18%। म्हणून त्यावरील जीएसटी ची रक्कम बरोबर आहे x गुणिले 18% बरोबर। आपण याला कटूया 2 9 18 2 5 10 ठीक आहे एवढं कटवता येतं। 9x 650 ही झाली एकूण रक्कम कोणती जीएसटी ची रक्कम। आता तुम्हाला कारची करपात्र किंमत माहित आहे आणि त्यावरची जीएसटी माहित आहे। एकूण जर याची बेरीज केली तर तुम्हाला काय मिळतं बीजक मूल्य। म्हणून कारची करपात्र किंमत अधिक एकूण जीएसटी रक्कम बरोबर आहे बीजक मूल्य। बीजक मूल्य म्हणजे करासहित एकूण रक्कम। कारची करपात्र किंमत किती आहे गृहीत धरलेली x अधिक एकूण जीएसटी रक्कम किती काढली आपण 9/50x बरोबर। बीजक मूल्य किती दिले आपल्याला 1770 या प्रमाणे समीकरण आपल्याला तयार करता येतं आणि याच्यावर x ची किंमत काढूया। म्हणून
x कॉमन जर घेतलं तर 1 अधिक 9/50 x बरोबर आहे 1770. 50 तिरपा गुणाकार करू 50 अधिक 9 बरोबर आहे 1770. 59/50 x बरोबर आहे 1770. म्हणून x बरोबर आहे 59/50 इकडे गेल्यानं 50/59 होईल. x बरोबर आहे. आता याला आपण करूया 59 1 59 59 त्रिक म्हणजे 3 च्या पट दिसते. हे 9 त्रिक 27 7 चे 2 5 त्रिक 15 16 17 म्हणजे किती आले हे 29. हे 30 आणि हे गुणिले 50 म्हणजे x बरोबर आहे 5 त्रिक 15 1500 रुपये. तर हे 1500 म्हणजे कारची करपात्र किंमत मिळाली. म्हणून कारची करपात्र किंमत बरोबर आहे 1500 रुपये. कारची करपात्र किंमत मिळाली म्हणजे एक उत्तर मिळालं. आता त्यावेळेस सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचा आहे. आपल्याला जीएसटी किती 18% म्हणजे हे सीजीएसटी 9% आणि एसजीएसटी सुद्धा 9%. म्हणून आपण एक कुठलंही एक काढूया. म्हणून सीजीएसटी बरोबर आहे सीजीएसटी किंमत बरोबर काय करपात्र किंमत काय झालं 1500 गुणिले दर किती आता हे 18% आहे. इथं वाटलं तर लिहूया आपण जीएसटी चा दर बरोबर 18% म्हणून एसजीएसटी चा दर किंवा सीजीएसटी चा दर बरोबर आहे एसजीएसटी चा दर बरोबर किती 9%. हे आता वापरायचं इथे. आपल्याला करपात्र किंमत माहित झाली 1500 त्याच्यावर किती टक्के घ्यायचं आहे 9%. 9% 9 भागिले 100 परत इक्वल टू 0 0 15 गुणिले 9 15 9 135 रुपये. म्हणून सीजीएसटी बरोबर आहे एसजीएसटी बरोबर किती मग 135 रुपये. हे अशा प्रकारचे 3 उत्तर आपल्याला याचे काढता येतील. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे बघा. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. म्हणजे मागच्या उदाहरणासारखंच आहे. 51,200 करासहित आहे म्हणजे हे बीजक मूल्य आहे. पुढे एअर कंडिशन वरील सीजीएसटी चा दर 14%. सीजीएसटी चा 14 म्हणजे एसजीएसटी चा सुद्धा 14. हे पहिलं उदाहरण जे काही तुम्हाला काढायचं ते डायरेक्टली लिहिता येते. सीजीएसटी आणि एसजीएसटी चा दर समानच असतो. हे जर 14 असेल तर हे सुद्धा 14. आकारला तर कर बीजकात पुढील बाकी किती दर्शले असतील ते काढा. सीजीएस आता सांगितलं एसजीएसटी चा दर सुद्धा 14%. आता एसी वरील जीएसटी चा दर जीएसटी चा दर म्हणजे एसजीएसटी चा दर अधिक सीजीएसटी चा दर म्हणजे 14 अधिक 14 म्हणजे किती होईल 28%. दुसरं झालं एसी ची करपात्र किंमत आपल्याला दिलेली नाही. गृहीत धरायचं आणि गृहीत धरल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे करपात्र किंमत अधिक त्यावरील जीएसटी बरोबर आहे म्हणजे काय झालं मग एकूण बीजक मूल्य जे की दिलेलं आहे तुम्हाला. अशा प्रकारचं सूत्र मागच्या उदाहरणासारखं वापरून आपण करपात्र किंमतही काढू शकतो, जीएसटी ची एकूण किंमतही काढू शकतो आणि सीजीएसटी आणि एसजीएसटी ची रक्कम सुद्धा आपल्याला काढता येते. त्याच्यावरून ही जीएसटी ची जी काही रक्कम असेल त्याचं अर्ध करायचं म्हणजे सीजीएसटी ची रक्कम तीच अर्धी एसजीएसटी ची रक्कम असेल. याप्रमाणे आपण सोडूया. ठीक आहे. आता आपण स्टार्टिंगला हे जे दिलेलं आहे ते घेऊया. सर्वप्रथम सीजीएसटी चा दर बरोबर आहे एसजीएसटी चा दर. पण तुम्हाला सीजीएसटी चा दर दिलाय बरोबर आहे 14% आणि म्हणून तुम्हाला सांगता येतं एसजीएसटी चा दर बरोबर किती 14%. हे पहिल्याचं उत्तर झालं. दुसरा एसी वरील जीएसटी चा दर म्हणून जीएसटी चा दर बरोबर आहे
SGST चा दर CGST चा दर अधिक SGST चा दर किती झाले हे 14% अधिक 14% म्हणजे एकूण किती झाले 28%. म्हणून GST चा दर बरोबर आहे 28%. हे तिसरं झालं उदाहरण. त्याचं उत्तर 1 2. SGST चं काढलं दुसरं झालं. AC वरील GST चा दर झाला. आता आपण काय करायचं AC ची करपात्र किंमत आपण गृहीत धरू. समजा AC ची करपात्र किंमत बरोबर आहे X. बरोबर. आता आपल्याला काय करायचं मग त्यावेळी GST चा दर काढायचा. GST चा दर काढण्यासाठी त्यावर काय करायचं GST ची किंमत काढायची. म्हणून त्यावेळी GST बरोबर आहे करपात्र किंमत गुणिले GST चा दर बरोबर आहे 2 न भाग जाईल किंवा 4 न देऊ. 4 7 28 4 2 8 4 25 7/25 X रुपये हे झालं GST. आता ते सूत्र लिहूया आपण. सूत्र काय लिहिता येतं करपात्र किंमत अधिक एकूण GST बरोबर आहे बीजक मूल्य. मग करपात्र किंमत किती आहे X. एकूण GST आताच काढली 7/25 X आणि बीजक मूल्य दिले बघा आपल्याला 51,200. फक्त या समीकरणाला आपल्याला आता सोडवायचं आहे. X कॉमन घेऊ. X कॉमन घेतल्याच्या नंतर काय मिळतं 1 अधिक 7/25 बरोबर आहे 51,200 X गुणिले 25 1 25 आणि वर किती मिळवायचे +7 म्हणजे 32/25 बरोबर आहे 51,200. म्हणून X बरोबर आहे 51,200 गुणिले 25/32. आता हे 32 च्या पटीमध्येच आहे. जर आपल्याला लक्षात येत नसेल तर 8 न सुद्धा कटवता येतं. 8 चौक 32 56 8 सखा 48 3 उरले 8 चौक 32. हे बघा हे 0 0. परत आपण 4 न आता कटवता येईल. 4 1 4 4 1 4 4 सखा 24 म्हणजे 16 चौक 64 1600 गुणिले 25 याचा गुणाकार करू. 16 85 0 हाची 8 16 32 32 आणि 8 किती झाले 40 आणि हे पुढचे 2 0. आता ही किंमत किती झाली करपात्र किंमत किती आहे 40,000 रुपये. ही झाली करपात्र किंमत. म्हणून कारची करपात्र किंमत सॉरी AC ची करपात्र किंमत बरोबर आहे 40,000 रुपये. हे 40,000 रुपये करपात्र किंमत आहे. आपल्याला याच्यावर आता कर लावायचा आहे ठीक आहे. GST काढायची आपल्याला. GST हे एवढं मिळालं आपल्याला. तिसऱ्याचं उत्तर मिळालेलं आहे. आता आपल्याला एकूण GST ची किंमत काढायची. GST किती आहे किती दर आहे GST चा 28%. म्हणजे काय करायचं 40,000चे 28% काढायचे. म्हणून एकूण GST ची एकूण किंमत बरोबर आहे 40,000 गुणिले किती टक्के 28%. म्हणून GST ची एकूण किंमत बरोबर आहे हे 2 शून्य कॅन्सल करूया. हे 2 शून्य या 2 शून्य कॅन्सल झाले.
गुणाकार करू. 4 8 32, 2 म्हणजे 3, 4 2 8 आणि 11 म्हणजे 112 झाले आणि पुढे किती शून्य आहे? 2 शून्य. तर हे जीएसटी झालं. आता जीएसटी झाल्याच्या नंतर परत तुम्हाला काय विचारलं? सीजीएसटी आणि एसजीएसटी ची किंमत मग याच्या अर्ध करा. म्हणून एसजीएसटी बरोबर आहे एसजीएसटी ची रक्कम बरोबर सीजीएसटी ची रक्कम बरोबर आहे जीएसटी ची रक्कम छेद 2. 11,900 भागिले 2, 2 पंच 10, 1 उरला 2 सख 12 म्हणजे 5,600. तर 5,600 एकूण सीजीएसटी ची रक्कम आहे आणि 5,600 एकूण एसजीएसटी ची रक्कम आहे. हे दोन्ही आपण एकत्रितच काढलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवता येतात. तर यानंतरचा पार्ट आपण पुढच्या पिरियडला बघूया.